सकाळी आनंदी उठली. ती उठल्यावर तो झोपलेला त्या रूममध्ये त्याला पाहायला गेली. त्याचा काय भरोसा नव्हता वाटत तिला. रात्रीत उठून निघून जाऊही शकत होता तो. नव्हता तो खाटवर. ते पाहून कुठे गेले हे त्याला पाहण्यासाठी ती पटकन बाहेर आली. त्याला ओटीवर बसलेलं पाहून आता कुठे तिला हायसं वाटलं. तुम्ही एवढ्या लवकर उठलात? ती म्हणाली त्याला. पण पुढच्याच क्षणी गावातील चंद्रूकाका धावत थापा टाकत आनंदीच्या बाबांना आवाज देत आले. शंकर्या, शंकर्या, कुठे आहेस? बाहेर ये. अर, नाथ्याच्या घरावर डोंगर कोसळला. सगळा डोंगर खाली आला. त्याचं संपूर्ण घर डोंगराखाली गाडलं गेलं. काय? आनंदी भीतीने म्हणाली. तिच्या काळजात धस्स झालं. हृदय धडधडू लागलं. आनंदी, तुझा बाबा कुठे आहे? तिला पाहून चंद्रूकाका म्हणाले. आनंदी, नाथ्याच्या घरातील कोण बी बचावलं नाही बघ. त्याच्या घरातील सर्व माणसं मातीत गाडली गेली. पुन्हा काय? असंच तोंडावर हात ठेवून तोंडातल्या तोंडात पुटपुटली ती. अचानक अनपेक्षित गोष्टी घडत होत्या. कालपासून पडणाऱ्या पावसामुळे बाबा गोठ्यात गेलेत ती म्हटली आणि त्या धो-धो पडणाऱ्या पावसातून नाथ्या काकाच्या घराकडे जाण्यासाठी पळत सुटली. तो ऐकत होता त्या दोघांमधील संभाषण. पण ती पळत जाईल असं नव्हतं वाटलं त्याला. तोही अनवाणी पायांनी तिच्या मागून डोंगराच्या पायथ्याशी पोहोचला. त्या वाडीतील सर्व माणसं तिथे जमलेली. नाथ्याचा चुलता केशव, धोंडू आणि त्याच्या बायका पोरांचा आक्रोश चालू होता तिथे. धोंडूच्या घरात काल रात्री झोपलेला नाथ्याचा 3 नंबरचा मुलगा मण्या फक्त वाचलेला. तो त्याच्या आई बाबा, बहिणी भावंडांना आणि आजी आजोबांना काढण्यासाठी चिखलात वेड्यासारखा शिरला. त्याचे पाय चिखलात घट्ट रुतले. तो कमरेपर्यंत चिखलात गेला. त्याला हलता येत नव्हतं. त्याचं घर, त्या घरात राहणारी त्याची माणसं डोंगरांनी गिळलेली. त्यामुळे मण्याने कसलाच विचार न करता चिखलात धाव घेतली, तेही कोणाला काही कळण्याअगोदरच. आता ती आणि तोही मण्याला चिखलात रुतलेलं पाहतात. ती कसलाच विचार न करता चिखलात शिरते मण्याला चिखलातून बाहेर काढण्यासाठी. पण तीही फसते चिखलात. आनंदी, नको जाऊ तो म्हणतो तिला. पण जमलेल्या लोकांचा आक्रोश सुरू असतो. त्यात तो मुसळधार पाऊस कोसळत असतो. मण्या आणि आनंदी दोघेही आज चिखलात खोलवर चाललेले. त्यांना वेळीच नाही वाचवलं तर ते चिखलात जातील आणि प्राणाला मुकतील. ही खरी परिस्थिती निर्माण झाली होती तिथे. तो मोठ्याने ओरडतो, कोणीतरी रस्सी आणा. तसं धोंडू काकाने पळत जाऊन मोठी रस्सी आणली. धैर्याने रस्सीचं एक टोक झाडाला बांधून दुसरं स्वतःच्या कमरेला बांधलं आणि तोही कसलाच विचार न करता तिला आणि मण्याला वाचवायला चिखलात शिरला. त्याचेही पाय चिखलात रुतत होते. पाय उचलले जात नव्हते. तेव्हाच तिथे आनंदीचे बाबा आले. आनंदीला चिखलात पाहून ते घाबरले. त्यांची एकुलती एक लाडाची लेक चिखलात अर्ध्यापेक्षा जास्त गाडली गेलेली ते पाहून त्यांच्या हृदयाचे तुकडे तुकडे झाले तिच्या काळजीने. ते आनंदी मोठ्याने बोलले. धैर्याने कसंतरी तिच्याजवळ जात तिला हात दिला आणि त्याच्या आधाराने ती मण्यापर्यंत जाऊन तिने त्याला हात दिला. त्यानंतर सर्व वाडीतील लोकांनी मिळून ती रस्सी खेचली आणि त्या तिघांना चिखलातून बाहेर ओढलं. अंगावरचा चिखल पावसाच्या पाण्याने धुवून निघाला. बाबा लगेच आनंदी जवळ धावले. आनंदी, अशी कशी तू त्या चिखलात शिरलीस? तुला काही झालं असतं तर तुझ्या बाबांनी काय केलं असतं? आनंदी म्हटली. बाबा, मण्या आत होता. त्याला असं डोळ्यांसमोर मरताना कसं पाहणार होती मी? बाबा म्हटले. बरं झालं धैर्य देवासारखा धावलाच माझ्या आनंदीच्या मदतीला.
आता तू माझ्या आनंदीला चिखलातून बाहेर काढलं नसतं तर मी कायमचं गमावलं असतं माझ्या आनंदीला. तिचे बाबा त्याच्यासमोर हात जोडून त्याचे आभार मानत म्हटले. तसा तो यावेळेस बाबांचे हात पकडतो आणि म्हणतो, बाबा, तुम्ही माझे आभार कशाला मानत आहात? माझ्यावर प्रसंग ओढवलेला तेव्हा तुम्ही मला मदत केलेली. बाबा, नात्या काकाचं घर थोडंही नाही दिसत. त्याच्या घरातील सर्व माणसं या डोंगराखाली गेली. आनंदी रडत बाबांना सांगत होती. आनंदी, खूपच वाईट झालं. निसर्गाचा कोप झालाय म्हणून या अशा वाईट गोष्टी घडत आहेत. धैर्य, आनंदीला घेऊन घरी जा, मी येतो बोलतच बाबांनी तिचा हात धैर्यच्या हातात दिला. तसं त्या दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. बाबा गावातील लोकांशी बोलायला गेले. तो म्हटला आता तिला, आनंदी, तू किती मोठं धाडस केलंस. तेही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या मुलाला वाचवायला गेलीस. तशी ती म्हटली त्याला, थँक्स मला मदत करण्यासाठी. तूही मला मदत केलेलीस माझा जीव वाचवून. तुझे उपकार माझ्यावर होते. मी बस त्याच उपकारांची परतफेड केले असं समज. इतकंच बस, दुसरं काही नाही केलं मी. तिला आपल्याकडे एकटक पाहताना पाहून तो म्हटला. तसं तिने पटकन तिचा हात त्याच्या हातातून काढून घेतला आणि ती घरी जाण्यासाठी चालू लागली. तोही तिच्या मागे आला. तिने पहिले कपडे चेंज करून मग त्याला चेंज करायला कपडे दिले. आज त्यांच्या वाडीत दिवसा काळोख पडलेला. वाडीतील सर्व माणसं शोकाकुळ आक्रोश करत होते. आनंदीचंही मन कशातच लागत नव्हतं. घरी येऊन ती शांत बसलेली. आता काही वेळापूर्वीच्या घडलेल्या त्या आठवणी आठवून तिला फारच भीती वाटत होती. तिथेच असलेला धैर्य तिला पाहत होता. तिच्या डोळ्यातून पाणी येत होतं. पण काय बोलायचं तिच्याशी ते त्याला कळत नव्हतं. कारण तो पहिल्यांदाच या सर्व गोष्टी पाहत होता. त्याच्यासाठीही तो एक थरारक, भयानक, हृदयद्रावक अनुभव होता. मनात विचार करत होता तो, ही साधारण दिसणारी मुलगी मनाने खूपच निर्मळ, दयाळू आहे. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचा जीव वाचवायला मागेपुढेही पाहत नाहीही. रात्री काही न बोलता सर्व जेवण हिने मला वाढलं, स्वतः उपाशी राहून. एवढी निस्वार्थी कशी काही. दुसऱ्या दिवशी त्याला जाग आली आणि तो खाटवरून उठून बाहेर आला. आज पाऊस थोडा कमी झालेला. सूर्यही दिसत होता वर आलेला. सूर्य पाहूनच त्याला कळत होतं दिवस उजाडून बराच वेळ झालाय ते. आनंदी दिसत नव्हती घरात कुठे, म्हणून तो चुलीवर मोठ्या पातेल्यात गरम करायला ठेवलेलं पाणी आंघोळीला घेण्यासाठी पातेल्याला हात लावून घेत होता. क्षणात मोठ्याने ओरडला. ती मागच्या परड्यातून आत आली. म्हणाली, तुम्ही काय करताय? त्याचा हात पटकन हातात पकडून पाहू लागली. बोलते, भाजलं तुम्हाला? तो काही न बोलता आता फक्त तिच्याकडे पाहत होता. या इकडे. ती त्याला पकडून बाथरूमपर्यंत घेऊन आली. बादलीतील थंड पाणी तांब्यात घेऊन त्याच्या हातावर टाकते. लक्ष देता येत नाही का? चुलीवरचं पातेलं गरम असतं हेही कळत नाही का तुम्हाला? तिने थोडं रागवून त्याच्या काळजीने म्हटलं त्याला. आता खूप जळजळते का? विचारून त्याच्या हातावर हळूवार फुंकर मारते. जा तुम्ही आंघोळ करा बोलत तिने पातेल्यातील पाणी बादलीत ओतलं आणि ती बादली बाथरूममध्ये नेऊन ठेवली. ही किती सहजपणे करते, तो तिला काम करताना पाहून मनात म्हणाला.
आंघोळ करून तो ओटीवर येऊन बसला. आनंदी, चहा दे, बाबांनी म्हटलं. तसं थोड्या वेळात आनंदी 2 कप चहा घेऊन बाहेर आली. पावसामुळे खूपच कचरा येऊन बसलेला घराच्या आजूबाजूने. बाबा म्हटले, आनंदी, खराटा आणून दे मला, मी अंगण लोटतो. बाबा, मी करते, तुम्ही गाई वासरांना चरायला घेऊन जा. कालपासून उपाशी आहेत ती. बरं, ठीक आहे, कर तू अंगण साफ, बाबा म्हणाले तिला. तसा धैर्य पटकन म्हणतो, मी मदत करतो तुला. आनंदी म्हणते, तुम्ही नाही, नको. तुम्ही पाहुणे आहात आमचे, तुम्ही जाल आमच्या घरून काही दिवसानंतर. धैर्य, तुम्ही काही काम नाही करणार, बाबा जाता जाता बोलले त्याला. बाबा, फुकट बसून खाण्यापेक्षा थोडं काम केलं तर मला गिल्ट नाही वाटणार, तो म्हणाला बाबांना. तो राजा होता त्याच्या घरी. त्याला फक्त दुसऱ्याला ऑर्डर द्यायला यायची. पण आज तो तिच्यासोबत अंगण लोटायला तयार झालेला नाही. मी कोणाच्या उपकाराखाली नाही जगू शकत. या आधी मी कधीच कोणाचे उपकार घेतले नव्हते. पण आता मला या साधारण पंजाबी ड्रेस घातलेल्या एका 20 ते 22 वर्षाच्या गावाकडच्या मुलीच्या उपकाराखाली जगावं लागतंय. नाही, हा धैर्य असं कोणाच्या उपकाराखाली नाही जगणार, तो मनात विचार करत होता. ती निघून घरात गेली. त्याला तिच्याशी बोलायचं होतं. तिला सॉरी आणि थँक्स म्हणायचं होतं. ती खराटा घेऊन बाहेर आली आणि अंगण लोटू लागली. ती त्याच्याशी जास्त बोलत नव्हती, पण तो शुद्धीत आल्यापासून पाहत होता. ती मनापासून कोणतेही काम करत होती. ही इतकी कशी शांत, निर्मळ, दयाळू मनाची असू शकते? हिला राग येतच नाही का? तिचं शांत वागणं त्याला छळत होतं. इतकं कसं कोणी शांत असू शकतं? मी काय मदत करू, आनंदी तुला, त्याने विचारलं. तुम्ही काय मदत करणार मला? तुम्ही बसा इथेच, मी पटकन करते काम, ती म्हणाली. तसा तो तिच्या हातातून खराटा घेऊन अंगण लोटू लागतो. तुला असं वाटतं का मला हे काम नाही जमणार? मी करू शकतो, जमेल मला, म्हणतो तो. अंगण लोटू लागला तो. पण माती थोडी ओली झालेली माती खराट्याने पुढे सरकत नव्हती. ते पाहून ती त्याच्या हातातून खराटा पुन्हा घेते. म्हणते, जमेल तुम्हाला, पण आत्ता नका करू. मला हे पटकन आवरून भाकरी भाजी बनवायची आहे. बाबा येतील घरी न्यारी करायला, ती म्हटली आणि तिचं काम करू लागली. आनंदी, तू माझ्यासाठी खूप केलंस. मला कळतंय तुझ्यामुळे माझा जीव वाचला, त्यासाठी तुला थँक्स. पण प्लीज काहीतरी कर ना मला इथून मुंबईला जाण्यासाठी. माझं घरी जाणं खूप महत्त्वाचं आहे, त्याने म्हटलं. आनंदीने काही विचार केला आणि ती ठीक आहे, मी करते काहीतरी, म्हणाली त्याला. कचरा भरलेलं घमेलं उचलून ती बाजूला असलेल्या झाडाला टाकायला निघाली. चालताना पाय घसरून ती पडली. आई ग, कळवळली ती. तसं त्याने तिच्याकडे पाहिलं. ती खाली पडलेली पाहून त्याने तिला लगेच उचललं. तुम्ही काय करता हे? तुम्ही पहिलं खाली ठेवा मला. ती स्वतः उठते, मी स्वतः उठते, ती म्हणाली. तू पडलीस, तुझा पाय मुरगळलाय, तुला उभं राहता येत नाही, तू कशी चालणार, तो म्हणाला तिला. पण त्याच्या पुरुषी स्पर्शाने तिच्या त्याही परिस्थितीत तिच्या अंगावर रोमांच उभा राहिलेला. ती अतिशय लाजत होती. तिला त्याने उचलून घेतल्यामुळे दोघांचे चेहरे एकमेकांच्या समोर अगदी जवळ होते. तो पहिल्यांदाच तिला इतक्या जवळून आज पाहत होता. खूपच गोरा रंग, नाकी डोळी एकदम रेखीव होती. चेहऱ्यावर उमेदीचं तेज होतं. केसांच्या काही बटा चेहऱ्यावर आलेल्या त्या वाऱ्यावर हलत होत्या.
तो तिचं न ऐकता सरळ तिला घेऊन आत निघाला. तसं तिने गच्च डोळे मिटून घेतले. आता त्याने तिला ओटीवर बसवलं तेव्हाच तिने डोळे उघडले आणि त्याच्याकडे पाहिलं. त्यानेही ती पाहताच नजर दुसरीकडे वळवली. तोही थोडा शरमला असावा. तो काही अंतरावर बसला. बोलला, आनंदी, तुझ्या पायाला स्प्रे मारायला हवा आहे का तुझ्याजवळ? स्प्रे नाही, पण माझ्या बाबांनी जंगलातून आणलेली जडीबुटी आहे. ती मी उघडून लावते. बोलून ती स्वतःला सावरत कसंतरी उभी राहिली आणि घरात गेली. घरात तिचे बाबा नसल्यामुळे तो तिच्या मागे न जाता तिचं अर्धवट राहिलेलं काम पूर्ण करायला गेला. बाबा न्यारी करायला आले नव्हते घरी, म्हणून तिने वरण भात बनवला. आता दुपारचं सगळं जेवण तिने दोघांसाठी ताटात वाढलं. जेवणाची 2 ताटं भरून ओटीवर त्यांच्यासमोर आणून ठेवली. ते दोघे जेवताना त्यांची काळजी घेत होती. ती त्यांना हवं नको ते पाहत होती. जेवल्यानंतर तो हात धुवून बाहेर बसला. त्याने आज कमी खाल्लेलं, पण त्याला भूक नसेल असा विचार करून तिने दुर्लक्ष केलं. आज चांगलंच ऊन पडल्यामुळे जमीन कोरडी पडत होती. नाहीतर 2 दिवसांपासून पावसाने नुसता हाहाकार माजवलेला. आता त्या वाडीत सरपंच आलेले. वाडीत पावसाने किती नुकसान केले ते पाहण्यासाठी आनंदी सरपंच आवाज देतात. तशी आनंदी घरातून पटकन बाहेर येते. हे पाहुणं कोण म्हणायचं? सरपंचांनी धैर्यकडे पाहत आनंदीला विचारलं. ती थोडी गोंधळली. म्हटली, हे तिला काय बोलायचं ते क्षणभर कळलंच नाही. तो तिच्याकडे रोखून पाहत होता. ती काय बोलते ते ऐकत होता. काका या ना, बसा तुम्ही. ती चटई ओटीवर अंथरत म्हणाली त्याला. पाहुणं नवीन आहेत का? याआधी कधी पाहिलं नाही मी तुम्हाला. सरपंच काका बसतच म्हणाले धैर्याला. हो काका, हे नवीनच आहेत. माझ्या आत्याकडून आलेत. त्यांच्या बायकोसाठी बाबांकडून औषधं घ्यायला आलेत. ते मुंबईला असतात. त्यांना मुंबईला लवकर परत जायचं आहे, पण पावसामुळे ते अडकलेत इथेच. तुम्ही काही मदत करू शकता का काका यांना मुंबईला जाण्यासाठी? हो करेल ना मी मदत. मी सरपंच आहे गावचा. पण आता रस्त्यावर ठिकठिकाणी दरड कोसळली आहे. मोठमोठी झाडं मुळासकट रस्त्यावर पडलेत. मातीचे ढीग, झाडं, दगड बाजूला करून रस्ते पहिले मोकळे करायला हवेत ना. त्यानंतरच मी मदत करू शकेल या पाहुण्यांना सरपंच म्हटले. आनंदी गावात शाळेवर मास्तर नाहीत. ते त्यांच्या गावी गेले आणि पावसामुळे तिकडेच अडकलेत. मास्तर गावात परत येत तोपर्यंत उद्यापासून तू शाळेत हजर राहा मुलांना शिकवायला. गावात मास्तर येत तोपर्यंत आता शाळेची जबाबदारी तुझ्यावर सोपवतो मी. मला माहिती आहे तुझा MBAचा अभ्यास आहे खूप जास्त, पण आपल्या शाळेतील मुलांसाठी थोडा वेळ काढ. तुझ्या एवढं शिकलेलं गावात दुसरं कोणी नाही. सरपंच तिला म्हटले तशी ती हो काका, मी शिकवेन मुलांना शाळेत जाऊन. तुम्ही काळजी नका करू म्हटली त्यांना. तुझे बाबा कुठे आहेत? कोणाचं किती नुकसान झालंय याची नोंद करतोय रजिस्टरमध्ये. सरकार काय नुकसान भरपाई देईल ते देईल. काका बसा तुम्ही, मी तुमच्यासाठी चहा आणते ती म्हणते आणि घरात जाण्यासाठी वळते. तर ते म्हटले, नको आनंदी, चहा प्यायला पुन्हा येईल. बाबांना सांग मला भेटायला यायला. मी आहे वाडीत. बोलून सरपंच गेले. ही MBA करते तो मनातच पुटपुटला.
पण कसं शक्य आहे ही MBA करणं या अतिदुर्गम भागात राहून? तो विचारात पडला. एवढे पैसे यांच्याकडे? तो विचारात हरवला तिच्या. एज्युकेटेड आहे तरी किती साधी राहते, थोडीही गर्विष्ठ नाहीही. ती रोज शाळेत मुलांना शिकवायला जाऊ लागली. घरातील सर्व कामं करून रात्री दिव्याच्या प्रकाशात MBAचा अभ्यास करत बसायची. लाईट नव्हती आली अजून. असंच 5-6 दिवस संपतात. आज लाईट आली तसा ती तिचा मोबाईल चार्जिंगला लावते. मोबाईल ऑन करून पाहते तर नेटवर्क सुद्धा आलेलं. ती पहिला कॉल तिची मैत्रीण शालूला लावते. हॅलो हॅलो. कॉलवर बोलत ती बाहेर अंगणात येते. फोनचं नेटवर्क येत जात होतं म्हणून हॅलो शालू, आता येतोय का तुला आवाज, विचारते ती. हो येतोय, शालू म्हणते. अगं केव्हाचा तुला कॉल करते, तुझा फोनच लागत नाही किती दिवसांपासून. तू कॉलेजला येत नाहीस. म्हात्रे सर रागवले आहेत तुझ्यावर. हो का, आनंदी म्हणते. पण पाऊस पडल्यामुळे रस्ते बंद झालेत, मी कशी येणार? हो ग, कळलंय मला ते, पण तुझ्या नोट्स कंप्लीट नाहीत म्हणून म्हात्रे सर रागवलेत. कुठे आहे तुझी मैत्रीण, ते मला विचारत होते. मी तुला माझ्या नोट्स पाठवते, त्या पाहून तू लवकर कंप्लीट कर आणि तुमच्या गावची ST चालू झाली की कॉलेजला लगेच ये. आता फायनल एक्झाम आहे म्हणून सर रागवलेत. तू जास्त टेन्शन नको घेऊस, बोलून शालू फोन ठेवते. पण तो तिच्या मागे उभा असतो. तिचा फोन चालू झालेला पाहून तो खुश होतो. तो काही न बोलता पटकन तिच्या हातातून फोन घेतो आणि त्याचा PA सागर मोहितेचा नंबर डायल करतो. हॅलो, कोण बोलतंय? समोरून आवाज येतो. मी बॉस बोलतोय, तो म्हणतो. तसं त्याचा ओळखीचा आवाज ऐकून, बॉस तुम्ही कुठे आहात? सागर आनंदाने विचारतो. तो म्हणतो, मी लोकेशन पाठवतो, मला घ्यायला ताबडतोब निघा. इकडच्या रस्त्यांवर उद्यापर्यंत गाड्या चालायला हव्यात, मला तशी तजवीज करा. ओके ओके बॉस, मी लगेचच आपली यंत्रणा कामाला लावतो आणि तुम्हाला घ्यायला निघतो, मोहिते अतिशय आनंदाने म्हणतो आणि कॉल कट करतो. धैर्य लगेच आऊंना कॉल लावतो. हॅलो, कोण? आऊ समोरून विचारतात. आऊ, मी धैर्य बोलतोय. धैर्य बाळा, तू कुठे आहेस? इतके दिवस कुठे होतास तू? तुझ्या काळजीत आम्हाला तर वाटलं आम्ही तुला कायमचंच गमावलं की काय. आऊ बोलली आणि रडू लागली. आऊ रडू नको, मी येतोय तुझ्याजवळ, आपल्या घरी येतोय मी सुखरूप आहे. आऊ, तू माझी काळजी नको करूस, तुझा धैर्य ठीक आहे. बोलून तो कॉल कट करतो. ती घरात गेलेली. आनंदी, फोन घे तुझा, तो म्हटला आता. ती आली तसा तिच्या हातात फोन ठेवतो तो. थँक्स, तुझ्या फोनमुळे मी माझ्या माणसांशी संपर्क करू शकलो, तो म्हणाला तिला. तशी ती इट्स ओके म्हटली त्याला आणि घरात जायला वळली. तसा तो म्हटला तिला, मी जाईल उद्या इथून माझ्या घरी. काय, तुम्ही जाणार इथून निघून? ती म्हणाली त्याला. हो, तसं माझं बोलणं झालंय माझ्या माणसांशी, तो म्हणाला. ती पटकन घरात गेली. तिला आता रडू येऊ लागलेलं. तो जाणार या विचाराने तिला रडू येत होतं. का कुणास ठाऊक, पण तिचा जीव त्याच्यात तिच्याही नकळत गुंतत चाललेला. पण त्याच्या मनात तशी कोणतीच भावना नव्हती. ही का अशी पळत घरात गेली ते पाहण्यासाठी तो तिच्या मागे घरात आला. आनंदी, त्याने तिला आवाज दिला. तशी ती लगेच तिचे डोळे पुसते. तुम्ही का मला आवाज देत आहात? काही काम आहे का तुमचं माझ्याजवळ? ती विचारते त्याला. तो क्षणभर तिच्याकडे पाहतच राहतो. तुझे डोळे
तो म्हणतो, माझे डोळे काय? ती विचारते त्याला. तुझे डोळे एवढे लाल का झाले? तू रडलीस का? त्याने विचारलं तिला. नाही तर, ती पटकन म्हटली. काहीतरी कचरा गेला असेल डोळ्यात, बोलून त्याच्या समोरून निघून मागच्या दारी गेली. तिने त्याचा जीव वाचवलेला. मनात कोणतीच लाज, संकोच न करता तिने लहान बाळाप्रमाणे त्याची काळजी घेतलेली. त्याच्यासाठी सर्व करत असताना तिच्या मनाच्या कोपऱ्यात, तिच्या हळव्या मनात कळत न कळत तो बसला हे तिलाही नव्हतं कळत. पण आता तो आपल्यापासून दूर जाणार हे कळताच कंठ दाटून आला तिचा. रडू येत होतं तिला. कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. कथेचे यापूर्वीचे सर्व एपिसोड प्लेलिस्टमध्ये सेव्ह आहेत. पाहिले नसतील तर कृपया पहा. धन्यवाद.